आपण पाहिलं की कांदा उत्पादनाच्या बाबतीत निर्यात केंद्र शासनाने 20% निर्यात दर लावला आणि त्याचा परिणाम राजकीय देखील काय झाला लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलेला आहे। आणि म्हणून त्याच्यानंतर जवळपास 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी हे नाफेड आणि NCCF ला यावेळेस सूचना दिली आणि त्याला अनेक एक्सपोर्ट सुद्धा होता। ते दुबईला आपल्याला माहित असेल, आपण फिरणारे आहेत आणि मग दुबईला कधी गेले तर महाराष्ट्राचा नाशिकचा कांदा विचारला तर त्याचा एक वेगळा रेट आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज विधान परिषदेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी जयकुमार रावल यांना प्रश्न विचारला असता कांदा निर्याती संदर्भात आणि नाफेड कांदा खरेदी संदर्भात आणि जो समिती गठीत केली आहे त्या संदर्भात प्रश्न विचारला असता काय उत्तर मिळालं आणि काय माहिती मिळाली आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। की कांद्याच्या बाबतीमध्ये जगात देश आपला जो आहे तो कांद्याचा कॅपिटल आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र जो आहे तो आपल्या देशात पण कांद्याचा एक कॅपिटल आहे। म्हणजे 50% देशात जे उत्पादन कांद्याचं एकूण होतं त्यातलं 50% एकट्या महाराष्ट्रात होतं आणि विशेष करून आपल्या धुळे, जळगाव, अहमदनगर, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत आहे। सभापती महोदय, माझ्या प्रश्नाचा जो रोख होता त्याचं उत्तरच याच्यात मंत्री महोदय आलेलं नाही। माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की आपण एक आता नवीनच कमिटी नेमलेली आहे पाशा पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याला 1 महिन्याचा आपण दिला होता कार्यकाळ की त्याच्यात त्याने खरं तर या कांदा धोरणाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा। पण अशीच एक समिती 18 डिसेंबर 2002 ला तत्कालीन जे पणन मंत्री आहे हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती, ज्याच्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर, प्रशांत हिरे, अनिल आहेर, पोपटराव गावडे, माणिकराव कोकाटे, कल्याणराव पाटील, एकनाथराव खडसे, दौलतराव आहेर अशी संयुक्त दोन्ही सभागृहांची ती समिती होती। त्या समितीने पूर्ण अभ्यास करून 23 वर्षांपूर्वी एक अहवाल सादर केलेला आहे आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असा आहे की या 23 वर्षापूर्वी जो अहवाल सादर केला आहे त्याची अंमलबजावणी किती झाली आणि मग त्याची अंमलबजावणी किती झाली, मग आज नवीन समिती नेमण्यासाठी आपल्याला ही वेळ का बरं आली, हा खऱ्या अर्थाने आज या निमित्ताने प्रश्न आहे। आणि सभापती महोदय, 23 वर्षापूर्वी जो अहवाल या विधिमंडळाच्या संयुक्त समितीने नेमलेला आहे ते दिलेला आहे त्या अहवालाची जर अंमलबजावणी सरकारने केली असती तर आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ही वाईट वेळ आली नसती। आपण पाहिलं की कांदा उत्पादनाच्या बाबतीत निर्यात केंद्र शासनाने 20% निर्यात दर लावला आणि त्याचा परिणाम राजकीय देखील काय झाला लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलेला आहे। आणि म्हणून त्याच्यानंतर 23 मार्च मध्ये 2025 ला तो मागे पण घेण्यात आला। सभापती महोदय, आपल्या माध्यमातून माझे मंत्री महोदयांना 2 स्पेसिफिक प्रश्न आहे की 23 वर्षांपूर्वी नेमलेल्या या समितीचा अहवालाची किती अंमलबजावणी झाली, नंबर 1। नंबर 2, खरं तर आता माझ्या समोर एक पुस्तक आपल्याच लायब्ररीमधून घेतलंय, कांद्याची रडकथा नावाचं, आपल्याच विधिमंडळाच्या लायब्ररीमधून हे पुस्तक घेतलंय, योगेश प्रकाश बिडवई या लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे। हे पुस्तक वाचल्यानंतर आणि 23 वर्षापूर्वीचा अहवाल बघितल्यानंतर मंत्री महोदय नवीन समितीची गरजच नव्हती असं माझं ठाम मत आहे। परंतु तरी नवीन समिती नेमली, 1 जुलैला आपण नेमलेली आहे, त्याचा काही अहवाल आपल्या समोर आलेला आहे का, हा पहिला प्रश्न। आणि 23 वर्षांपूर्वीच्या या समितीची किती अंमलबजावणी झाली, हा माझा दुसरा प्रश्न। अभ्यासू सदस्य श्री सत्यजित तांबेजी यांनी कांद्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा विषय मांडलेला आहे आणि 23 वर्ष पूर्वीच्या समिती संदर्भात त्यांनी अभ्यास करून देखील त्यावर मांडलेला आहे। सभापती महोदय, कांदा आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्त्वाचं राज्यामधील एक नगदी पीक आहे। देशामधलं उत्पन्नामध्ये सर्वसाधारणपणे 50% उत्पादन हे महाराष्ट्राचं होत असते आणि जो भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा 40% हा वाटा असतो। इतर राज्यांपेक्षा क्षेत्र असो किंवा उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे। महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, जळगाव, धुळे या सगळ्या परिसरामध्ये आणि अनेक ठिकाणी कांदा हा पीक उत्पादन याचं घेण्यात येत असतं। आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये त्याच्यामध्ये 40% हा निर्यात शुल्क लावला होता। 40%चा राज्याच्या सरकारने प्रयत्न करून त्याला 20%वर आणलं, 20%पासून आता 0 हे निर्यात शुल्क आपण त्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री दोघे उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामधून झाला आणि आता एप्रिल पासून कांदा हा निर्यात सुरळीतपणे चाललेला आहे। आपल्याला माहिती की
राज्यातील कांदा उत्पादन शेतकरी यांचं धोरण आपण स्थापन करण्यासंदर्भात नवीन धोरण त्यांचं बनवण्याबाबत आपण पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृषी मूल्य आयोग आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्यांना आपण अहवाल देण्यासंदर्भात सांगितलंय. आपल्याला माहिती आहे की कांदा संदर्भात वेळोवेळी अनेक उपाययोजना या राज्यामध्ये झाल्या. पूर्वीच्या काळामध्ये कांदा ज्यावेळेस उत्पादन केला त्याला तात्काळ विकण्याची गरज होती. आपण जर पाहिल्या तर लाखो आपल्याकडे टन्स कॅपॅसिटीचे कांदा चाळ या महाराष्ट्रामध्ये मागच्या 25-30 वर्षामध्ये निर्माण झाले. हा फार मोठा बदल आहे. आणि आता जर तुम्ही आज सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर गेले तर तो शेतकरी घाई गर्दीमध्ये विकत नाही, तो साठवून ठेवतो, चांगला भाव मिळाल्यावर तो विकत असतो. पण या उपर देखील या कांदा चाळमध्ये तो ठेवल्यानंतर त्याला किंमत मिळत नसते. खरं तर MSP मध्ये त्याला आपल्याला घेता येत नाही, कारण आधारभूत मध्ये जे कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे त्याला आधारभूत किंमत मध्ये आपल्याला त्या योजनेमध्ये ते घेता येत नाही. यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून जवळपास 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी हे नाफेड आणि NCCF ला यावेळेस सूचना दिली आणि त्याची सुरुवात देखील झाली. ते झाल्यानंतर काही आरोप झाले होते की याच्यामध्ये काही चुकीचं काम होतंय आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आम्ही केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री आणि कृषी मंत्री यांना अधिवेशनच्या मध्येच आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं बा हे जी काय नाफेड मार्फत जी खरेदी होते हे कुठे होते, कशी होती, बऱ्याच ठिकाणी माहीत होत नाही आणि म्हणून याला ट्रान्सपेरंट आपण त्याच्यामध्ये असावं आणि त्याच्यामध्ये DBTच्या माध्यमातून प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जायला पाहिजे. आणि आम्ही त्यांना आग्रह केलाय की ही खरेदी जी आहे ही थेट मंडीमध्ये मार्केट कमिटीमध्ये झाली पाहिजे, जे आजपर्यंत होत नाही. आणि आमचा आग्रह त्याच्यावर त्यांनी विचार करण्याचे ठरवलंय. आपण त्या संदर्भात विजिलन्सची व्यवस्था सुद्धा आपण केली आणि प्रसंगी अँटी करप्शन ब्युरोला सुद्धा आपण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासंदर्भात आपण सूचना देणार आहे. आपण राज्य शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेळा आपण निर्णय घेतलेले आहेत आणि कांदा हे याच्यासाठी सातत्याने आपल्याला प्रयत्न करावा लागणार. किंबहुना राज्याच्या बाहेर जाऊन आमचा प्रयत्न आहे की तामिळनाडू असेल, बंगाल असेल अशा राज्यांची पणन व्यवस्थेला विनंती करून आम्ही पत्रे पाठवलं मागच्या काळात की त्यांनी इथे येऊन खरेदी करावं आणि महाराष्ट्र सरकार सर्व पद्धतीने त्यांना मदत करण्याची तयारी आम्ही दर्शवली आहे. आणि कांद्याच्या प्रश्न संदर्भात सातत्याने आपण काम करतोय. पुढच्या काळामध्ये सुद्धा वेळोवेळी निर्णय घेण्यात येतील. 23 वर्षापूर्वीची जी आपली समिती आहे त्यांनी काम काय केलं तर आपल्याला माहिती आहे की रोज परिस्थिती बदलते. 23 वर्षापूर्वी काय होतं तोच कांद्याची परिस्थिती अशी राहणार नाही आणि म्हणून सातत्याने बदल आपल्याला होते. आपल्याला पाहतो की अनेक मार्केट स्थापन त्या काळानंतर झाल्या, अनेक एक्सपोर्ट सुद्धा होतात. दुबईला आपल्याला माहित असेल, आपण फिरणारे आहेत आणि मग दुबईला कधी गेले तर महाराष्ट्राचा नाशिकचा कांदा विचारला तर त्याचा एक वेगळा रेट आहे हे सुद्धा